प्रशासनाचं करायचं काय? या बॅड प्रशासनाचं करायचं काय? लबाड प्रशासनाचं करायचं काय? नवी नाशिक महानगरपालिकेवर रात्रीच्या वेळी बिराड मोर्चा। 10 वर्षापासून रस्ता होता। 10 वर्षापासून रस्ता होता। आता तुम्हाला नेमकी काय अडचण आली आहे? आम्हाला रस्ता पाहिजे, बाकीचं काही बंद करून दिलेला आहे। अडचण काय आहे तुम्हाला नेमकी? रस्ता पाहिजे आम्हाला। म्हणजे मुख्य रस्त्यापासून येता जाता तुम्हाला अडचण होते की काय होतंय? की गाड्यांमुळे अडचण आहे की कोणी कंपाऊंड टाकलंय की कोणी तुम्हाला काही? रस्ताच बंद केलेला आहे। अडचण अशी असा घास आहे, तोंडात नाही जाऊ देते आमच्या। म्हणजे नेमकं घास म्हणजे म्हणणं काय तुमचं? नेमकं घास कसला? मेन रोड आमचा हा आहे, तिथं आम्हाला ते जाऊ देत नाही, तर त्यांनी रोडच बंद आमचा केलाय। मेन रोड त्या रस्त्यावरून तुमच्या घरापर्यंत जायला तुम्हाला अडचण येते? अडचण येते। बरं, तुम्ही या संदर्भात तुम्हाला प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून काही तुम्हाला मदत झाली आहे का? नाही झाली। तुम्ही जोपर्यंत तुमची अडचण आहे तोपर्यंत तुम्ही याच ठिकाणी हा मोर्चा ठेवणार आहात का? आम्हाला रस्ताच नाही ना, मग आम्ही करणार काय? घरी जाऊन करणार काय? नाशिक महानगरपालिका हद्दीतील फडोळमाळा परिसरातील गट क्रमांक 281, 83, 84 यांच्याशी संलग्न असलेला नाशिक महानगरपालिकेने मंजूर केलेला आणि त्या ठिकाणी अस्तित्वात असलेला रस्ता 6 मीटर रस्ता, तो अनेक हजारो घरांना जोडणारा रस्ता आहे। तो रस्ता एका खाजगी बिल्डरने तो पूर्ण कंपाऊंड टाकून नगरपालिकेचा रस्ता स्वतःच्या प्लॉटमध्ये गिळंकृत केलेला आहे। आणि अशी परिस्थिती असताना जो रस्ता या प्रायव्हेट बिल्डरने जो गिळंकृत केलेला आहे, या विरोधामध्ये हे सर्व स्थानिक रहिवासी आम्ही या ठिकाणी बिराड आंदोलनाला जमलेलो आहोत। याबाबत आम्ही सकाळी देखील या विभागीय अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली होती। स्वतः विभागीय अधिकारी त्या ठिकाणी आल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली। त्या पडताळणीअंती त्यांना लक्षात आलं की या बिल्डरने अतिक्रमण करून बेकायदेशीररित्या ही कंपाऊंड आणि रस्ता बंद केलेला आहे, कॉलनी रस्ता बंद केलेला आहे, परंतु आणि बेकायदेशीर कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नाही। परंतु या प्रशासनाने घाबरून काही दबाव, प्रशासन कोणाला घाबरते? तुमचे माजी नगरसेवक त्या परिसरातले असतील त्यांना घाबरते का? नाही, या ठिकाणी आमचे अनेक सर्वपक्षीय माजी नगरसेवक आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते आम्ही आलेलो आहेत, परंतु केवळ राजकीय दबाव कोणाचा? राजकीय दबाव आता सदर व्यक्ती जो आहे तो कुठल्या पक्षाशी निगडीत आहेत आणि कुठल्या याच्याशी आहेत याबाबतची संपूर्ण माहिती या अधिकाऱ्यांनाच माहिती आहे। कारण सर्व कागदोपत्री माहिती असताना, सर्व कागदोपत्री परवानगी असताना सर्व हा रस्ता बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून अडवलेला आहे। त्यामुळे याबाबतचं उत्तर देखील याला बांधील हे प्रशासनच आहेत आणि त्या प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आणि या प्रशासनाच्या भ्याडपणामुळे आम्हाला या ठिकाणी बिराड आंदोलन करावं। आता आपण महानगरपालिकेमध्ये जो मोर्चा आणलेला आहे, या ठिकाणी काही चुली दिसत आहेत, या महिला दिसत आहेत, या आता इथं अन्न शिजून खाणार आहेत। हा फक्त लाक्षणिक आहे की खरोखर तुम्ही आंदोलन करणार आहात? आंदोलन चालणार आहे आणि जोपर्यंत हे आंदोलन हा बेकायदेशीर रस्ता काढला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू असणार आहेत। हे साखळी आंदोलन आहे, बिराड आंदोलन आहेत। या ठिकाणी मुक्कामी आम्ही या ठिकाणी राहणार आहोत आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बिराड आंदोलन आमचं चालू राहणार आहे। न्याय हक्काचा हा लढा आमचा चालू असणार आहे। हा लढा सर्वसामान्य नागरिकांचा आहे की राजकीय आहे? हा आपल्या समोर सर्व दिसत आहेत या ठिकाणी, हा सर्व सामान्य लोकांचा लढा आहे आणि त्याच पद्धतीने काही लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते ज्यांना या सामान्य लोकांचा कळवळा आहेत, आमच्यासारखे जे चळवळीतले लोक आहोत, तर या लोकांसाठी लढण्याकरता सर्व लोक जमलेले आहेत। हा लढा कुठलाही राजकीय नाही, हा सर्वसामान्य लोकांचा अन्यायाविरुद्ध एका दांडगाई आणि धनाढ्य लोकांच्या विरोधातला हा लढा आहे। तुम्ही प्रशासनाशी बोलले आहात का? या ठिकाणी विभागीय अधिकाऱ्यांनी आपल्याला काय उत्तर दिलंय? यामध्ये विभागीय अधिकारी आम्ही सक्षम नाहीत अशा प्रकारचा सक्षम नाही हे कोणाचं शब्द कोणाचे आहेत? अधिकारी तत्सम अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही हे बेकायदेशीर विना परवानगी असलेलं अतिक्रमण आम्ही काढू शकत नाही। ताई, तुम्ही या संभाषणाशी सहमत आहात का? विभागीय अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचं सांगितलेलं आहे का आपल्याला की आम्ही सक्षम नाहीत म्हणून? वरिष्ठांचं मार्गदर्शन घेत आहेत, पण आमच्या असं निदर्शनास याला कुठलंही राजकीय वळण नाही आहे। सगळे ज्येष्ठ नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते इथं बसलेले आहेत
महिला भगिनी जर 9 वाजता इथं बसल्या, सकाळी त्यांच्या मुलांना त्यांनी शाळेत कसं सोडावं? तिथं 1.5 किलोमीटर फिरून जावं लागेल. आम्ही महिलांना समर्थन देण्यासाठी इथं आलो. आमच्या प्रभागातले त्या महिला आहेत, आमच्या प्रभागातले नागरिक आहेत. आम्ही महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च तिथे केलेला आहे. सर्व्हिसेस दिल्या, ड्रेनेज, लाईट, पाणी, गॅस. आणि अचानक आज दुपारी 4-5 दिवसापासून कुजबूज होती, पण आज दुपारी अचानक रस्ता बंद करण्यात आला. तेव्हाच महापालिकेचं जे प्रशासन आलं त्यांनी ते करू द्यायला नाही पाहिजे होतं. परंतु काहीतरी महानगरपालिकेत गिरीश भाऊ महाजन यांची मिटिंगचं कारण दाखवून ते गेले. परंतु शेवटी जनतेला ते मान्य नाही. आम्ही सर्व लोक हे जनतेबरोबर आहोत. आणि आता आमची एक मागणी आहे की तुम्ही आज तुमचा अधिकार आहे, कुठली पूर्व परमिशन न घेता त्यांनी कंपाऊंड केलेलं नाही, थांबवलेलं नाही, तर तुम्ही ते काढू शकता. ते काढा आणि मग आपण सादर करू जनतेचे पेपर, जो कोणी असेल विकासक त्याचे पेपर, आणि जे कायदेशीर होईल. पण ते आज काढलं पाहिजे आणि आम्ही जनतेसोबत आहोत. अशी जनतेची मागणी ती रास्ते परंतु या संबंधित जो काही कोणी बिल्डर असेल याच्याशी आपलं काही चर्चा झाली आहे का? त्या ठिकाणी अतिक्रमण कसा प्रकारचं आहे? संबंधित बिल्डरने घेतले, मला पहिल्यांदा तुमच्याकडनं माहीत पडतंय. त्या ठिकाणी लोकांची वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. फडोळमाळ्याचे लोकांचं जाण्या येण्याची ती सोय सर्वात पहिला रस्ता जो होता तो हा रस्ता होता जाण्या येण्यासाठी, आणि तोच मुख्य रस्ता आता बंद होतोय. तर या ठिकाणी जनतेचा आक्रोश, महिलांचा आक्रोश होणारच आहे. आणि त्यांच्याबरोबर आम्ही सर्व लोकप्रतिनिधी, कोणीही लोकप्रतिनिधी त्याला विरोध करत नाही, सर्व लोकप्रतिनिधी जनतेच्या बाजूने. सर्वसामान्य नागरिकांच्या आंदोलनाला यश. नवीन नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने रात्रीच्या वेळी जाऊन तोडले अतिक्रमण.